हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. लास्ट तुम्ही विलाचा व्हिडिओ बघितला असेल तर विलामधून आता मी चाललो आहे मुंबईला. तर बरेच लोकांचे कमेंट्स येतात की आम्हाला परत कसं जायचं याची माहिती पाहिजे. तर हा एक व्हिडिओ बनवतो की तुम्ही लोणावळ्यावरून मुंबईला ठाणे दादर इथे फक्त 80 रुपये खर्च करून तुम्ही लोणावळ्यावरून मुंबईला कसे पोहोचू शकता याची माहिती देतो. लोणावळ्याचं स्टेशन कुठे आहे, लोणावळ्याचा डेपो कुठे आहे, लोणावळा मार्केटमधून तुम्हाला इथे कसं पोहोचता येईल, कुठली ट्रेन आहे याची इन डिटेल माहिती तुम्हाला मिळेल. तर बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा जो तुम्ही बघताय हा लोणावळा मार्केटचा परिसर आहे. जेव्हा तुम्ही मुंबईवरून इथे येता त्यावेळी तुम्हाला A1 चिक्की वगैरे दिसत असेल तर इथूनच तुमची एंट्री होते, रामकृष्ण हॉटेल वगैरे. तर इथून थोडं पुढे आता हे काय आहे ते वेगळं सांगायची गरज नाही, समजदार को इशारा काफी आहे. तर इथून पुढे तुम्हाला तिरंगा हॉटेल वगैरे दिसेल. त्याच्या पुढे A1 चिक्कीचं अजून एक दुकान आहे. त्याच्या पुढच्या गल्लीमधून तुम्हाला स्टेशनसाठी किंवा तुम्हाला जर बस पकडायची असेल तर लोणावळ्याचा ST डेपोही तिकडे आहे. तर मी अजून आता थोडं पुढे जातो आणि तुम्हाला तिकडे पोचलो तर तेही दाखवतो. लोणावळ्यामध्ये आलात तर मस्त चिक्की वगैरे तुम्हाला बरेचसे ऑप्शन चिक्की घ्यायचे आणि फज वगैरे बरेचसे प्रकार तुम्हाला इथे मिळतील. तर तो एक चांगला ऑप्शन आहे इथे फिरायला. तर आता मी इथून थोडा पुढे जाईन आणि टर्न घेईन. ज्या टर्नला तुम्ही स्टेशनला किंवा ST डेपोला जाऊ शकता तो टर्नही तुम्हाला ह्याच्यात दाखवायचा मिळेल. तर मगाशी मी तुम्हाला दाखवत होतो तर इथेही A1 चिक्की आहे. तुम्हाला हे स्टारबक्स पण दिसेल. तर इथून तुम्ही हा राईड घेऊ शकता किंवा लेफ्ट इथून जायला स्टेशनला किंवा बस डेपोला ST डेपो आहे लोणावळ्याचा तिकडे तुम्ही जाऊ शकता. तर परत A1 चिक्की आणि हे स्टारबक्स इथे एक आहे. आणि अजून एक तुम्हाला माहिती द्यायची झाली तर हे समोर तुम्हाला अन्नपूर्णा हॉटेल दिसत असेल. तर तुम्हाला चहा नाश्ता म्हणजे बेस्ट मसाला डोसा म्हणा किंवा पुरी भाजी असे काही नाश्त्याचे प्रकार करायचे असतील तर हे अन्नपूर्णा हॉटेल खरंच खूप चांगलं आहे. मी इथे आलो लोणावळ्याला तर मी बऱ्याचदा अन्नपूर्णा ह्या हॉटेलमध्ये लंच पण चांगलं आहे. तर बऱ्याचदा इथे जेवण नाश्ता अन्नपूर्णा हॉटेल तर हायली रेकमेंडेड, इथे येऊ शकता तुम्ही. आणि आता दुसरा मी ज्या रस्त्याने चाललो आहे तो रस्ता मी तुम्हाला दाखवतो. इथे तुम्हाला ही रॉयल चिकी दिसते आणि या अन्नपूर्णा जे हॉटेल आहे हे बघा, अन्नपूर्णाच्या हॉटेलच्या जो पुढचाच राईट आहे इथे तुम्हाला पुढे राईट दिसत असेल. इथून इथे आतमध्ये जायला अन्नपूर्णा हॉटेलचा पुढचा राईट. तर तिथूनही तुम्ही लोणावळा ST डेपो किंवा लोणावळा स्टेशन जाऊ शकता. तर आता मी तिथून पुढून राईट घेईन. हा जो तुम्हाला इथे राईट दिसतो आहे तिथून तुम्ही राईट घेऊ शकता आणि स्टेशनला जाऊ शकता. तर आता पुढची माहिती मी तुम्हाला देतच राहीन, तर बघत राहा. हा तो मगाचचा राईट जो मी तुम्हाला दाखवला, अन्नपूर्णा हॉटेलच्या समोरून मी राईड घेतला आणि इथून आलो. तर इथे तुम्हाला ही आरोग्य अमृततुल्य, महाराष्ट्र खानावळ, मगरलांची की ही दुकानं दिसत आहेत. तर इथून ह्या गल्लीतून तुम्हाला पुढे यायचं आहे आणि पुढे जसं तुम्ही राईट माराल तसं तुम्हाला हा ST डेपो दिसून येईल. हा बघा, हा लोणावळ्याचा ST डेपो आहे. तर मुंबई, पुणे, अलिबाग साईडलाही जाणाऱ्या बऱ्याचशा गाड्या तुम्हाला या लोणावळा डेपोवरून पकडतात. तर तुम्हाला ट्रेनने जायचं नसेल तर तुम्ही इथून ST बसचाही तुमच्याकडे पर्याय. तर हा एक ऑप्शन आहे, ट्रेन आणि ST बस तुम्ही जाऊ शकता. आणि ST बसचं एक साधारण तिकीट तुम्ही पकडलं वाशी हायवे किंवा एक त्याच्या पुढे तर 120पर्यंत, 120, 150 याच्या पुढे नाही जाणार. तर एवढा स्वस्तात 120 रुपयात तुम्ही तुमचा बसचाही प्रवास करू शकता. पण आपला जो एम आहे तो तुम्ही 80 रुपयात तुम्ही मुंबईला कसे पोचतात ते मी तुम्हाला दाखवतो. तर हा लोणावळा डेपो आणि आता इथून पुढे मी चाललो आहे लोणावळा स्टेशनला. तर तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. लोणावळा स्टेशनचा जो परिसर आहे ST डेपोच्या थोडं तुम्ही पुढे आलात तर तिथेही तुम्हाला राहण्याचे बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत. तर इथे तुम्ही तुमचं बुकिंग करू शकता. लोणावळा फिरायचं असेल तुम्हाला तर लोणावळा स्टेशनवरून तुम्हाला रिक्षा मिळतात आणि कॅब्स पण आहेत. ते साधारण एक थोडेफार त्यांचा जो रेट असेल सीजनल किंवा नॉन सीजनल तो रेट घेऊन तुम्हाला लोणावळ्यातले 4-5 पॉईंट्स फिरवून घेऊन येतात. टायगर पॉईंट वगैरे म्हणा किंवा नारायणीधाम मंदिर आहे अशी ठिकाणं तुम्हाला फिरवून आणतात. तर लोणावळा स्टेशनला आपण थोड्या वेळात पोचू. तर एक छोटीशी माहिती तुम्हाला द्यायची होती. इथे तुम्हाला बरेचसे गेस्ट हाऊस किंवा चांगल्या रूमचे ऑप्शन्सही अवेलेबल आहेत. तर इथे तुम्ही लोणावळा स्टेशनच्या परिसराच्या आसपास तुम्ही तुमचा स्टे करू शकता आणि तुमची एक ओव्हरनाईट किंवा 1 डे पिकनिक किंवा एक नाईटचा स्टे तुम्हाला करायचा असेल तर तो तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. एक छोटीशी माहिती. तर आता पुढे स्टेशनला जाऊया आणि ते मी व्हिडिओ तुम्हाला मी पुढे आलो आहे आणि हा तुम्हाला एक पॉईंट दिसत लँडमार्क. इथे खायची प्यायची वगैरे दुकान आहेत आणि इथून पुढेच तुम्हाला इथे ह्या कॅब्स दिसतात आणि पुढे रिक्षा आहेत त्या साईडला. तर इथून ह्या सुटणाऱ्या कॅब्स ह्या खोपोलीला देखील जातात. जर तुम्हाला एक खूप अर्जंट बेसिसवर निघायचं असेल तर इथून खोपोलीला जाणाऱ्या कॅब्स आहेत किंवा तुम्हाला 1 डेसाठी फिरायला वगैरे कॅब्स हव्या असतील तर हा एक ऑप्शन आहे. आणि इथून
थोडंच पुढे स्टेशन आहे. तर आता हा एक छोटासा पर्याय तुमच्यासाठी आहे की तुम्हाला जर कॅबने जायचं असेल, खोपोलीपर्यंत वगैरे पोचायचं असेल, तर हा एक ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे लोणावळा स्टेशनच्या बाजूला. तर आता मी ज्या ट्रेनने मुंबईला चाललो आहे त्या ट्रेनचं नाव आहे प्रगती एक्सप्रेस. लोणावळा स्टेशनवरून सकाळी 8:30ची ही ट्रेन आहे आणि 8:30ची ही ट्रेन ठाण्याला जवळपास एक 10-10:30च्या आसपास पोहोचते. 2 तासात तुम्ही फक्त 80 रुपये खर्च करून तुम्ही इथून लोणावळ्यावर मुंबईला जाऊ शकता. तर प्रगती एक्सप्रेस सोबतच सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन ही ह्या 2 गाड्या, त्या टोटल 3 गाड्या सकाळी चालतात आणि ह्याच सुमारास 8 ते 9च्या सुमारास चालतात. तर तुम्हाला सकाळीच निघायचं असेल लोणावळ्यावरून तर डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस आणि सिंहगड एक्सप्रेस या 3 गाड्या ज्या तुम्ही पकडू शकता. संध्याकाळच्या टायमालाही इंद्रायणी, इंटरसिटी अशा गाड्या आहेत, कन्फर्म नाहीत पण ह्या आहेत, तर त्याही तुम्ही पकडू शकता. आणि या जनरल सिटिंगचं तिकीट ह्या ट्रेनचं फक्त 80 रुपये. तर 80 रुपयात तुम्ही हा प्रवास करू शकता. आता मी पुढे स्टेशनला पोचतो आणि आपली जी गाडी आहे प्रगती एक्सप्रेस ती सकाळी 8:30ला सुटणार आहे. तर ती गाडी पकडतो आणि त्या गाडीची थोडीफार माहिती मी तुम्हाला पुढे देत राहतो, तो बघत राहा. लोणावळा स्टेशनला येऊन मी पोचलो आहे. मार्केटपासून एक 10 मिनटात वॉकिंग डिस्टन्सवर मी लोणावळा स्टेशनला येऊन पोचलो आहे. हा लोणावळा स्टेशनचा परिसर आहे आणि स्टेशनवरून जेव्हा तुम्ही बाहेर येता तर तुम्ही बघू शकता की इथे बऱ्याचशा रिक्षा उभ्या आहेत. तर या रिक्षाने तुम्ही तुमचा पुढचा प्रवास हा तो करू शकता. लोणावळा मार्केट किंवा जर तुम्हाला लोणावळा एक्सप्लोअर करायचं असेल तर इथे तुम्हाला स्टेशनच्या बाहेरच इथे स्टेशन आहे आणि अगदी स्टेशनच्या बाहेरच या रिक्षात ज्याने तुम्ही प्रवास करू शकता. तर हाही एक चांगला ऑप्शन आहे. पण इथून जर तुम्ही चालत जर गेलात तर तुम्हाला 10 मिनटात तुम्ही लोणावळा मार्केटला पोहोचू शकता. तर ही एक छोटीशी माहिती. तर मुंबईला जाणाऱ्या गाड्या त्या युजली प्लॅटफॉर्म नंबर 2वर लागतात. हा प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे. इथून वरती तुम्ही आलात प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि प्लॅटफॉर्म नंबर 2 लोणावळ्याचा, जिथून मी आता प्रगती एक्सप्रेस पकडणार आहे. इन डिटेल व्हिडिओ बनवायचं ट्राय करतो आहे जेणेकरून तुम्ही आलात तर तुम्हाला दुसरा काही रेफरन्स घ्यायची गरजच नाही लागणार. एक्झॅक्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्ही एकदम आरामात ट्रॅव्हल करू शकता. तर आता प्लॅटफॉर्म नंबर 2वर आता मी पोचलो आहे. तर आता खाली उतरून तुम्हाला अजून लोणावळा प्लॅटफॉर्म नंबर 2 इथे आता आपली गाडी जी आहे 12126 प्रगती एक्सप्रेस, इथे आपली ही गाडी येईल लोणावळा स्टेशन आणि हा प्लॅटफॉर्म नंबर 1 समोर दिसतो आहे तो आणि त्याला लागूनच प्लॅटफॉर्म नंबर 2 ह्या ब्रिजवरून तुम्ही इथे उतरू शकता. इथे उतरून तुम्ही आपल्या गाडीचा नंबर आहे 12126 हा नंबर आहे आणि ही गाडी प्रगती एक्सप्रेस लोणावळा ते ठाणे प्रवास करतो आहे मी. हा प्रवासही तुम्हाला बघायला मिळेल मी गाडीत चढल्यावर. आणि अगेन 2Sचं जे तिकीट आहे तर हे 80 रुपये. तर एवढा स्वस्तात तुम्ही हा प्रवास करू शकता. बऱ्याच लोकांना माहिती नसतं की एवढा स्वस्तात तुम्ही प्रवास करू शकता, तर त्याच्यासाठीच हे सगळे व्हिडिओ आहेत. गाडी संख्या 1, 2. लोणावळा स्टेशनवरून तुम्हाला ही लोकलही दिसते. तर लोकलने तुम्ही आय गेस ही पुण्याला चालले तरी लोणावळ्यावरून पुणे किंवा पुणे लोणावळा ही लोकलही चालते. तर तुम्ही लोणावळ्यावरून पुण्यालाही पोहोचू शकता. तुमच्याकडे तिकीट वगैरे किंवा कन्फर्म तिकीट नसेल तर तुम्ही नॉर्मल तिकीट आपलं लोकलचं काढून या लोकलनंही प्रवास करू शकता. ही मला कन्फर्म माहिती नाही पण ही पुण्यालाच चालली आहे. तर लोणावळा पुण्याची ही ट्रेन आहे. तर अशाही प्रकारे तुम्ही पुण्याला पोहोचू शकता लोणावळ्यावर. ही जी दिसते ती इंद्रायणी एक्सप्रेस आहे. 8:15 1224 आहे आणि तुम्ही बघू शकता हा जनरलचा डबा आहे. तर जनरलचा डबा तुम्ही हा नाही आहे जनरलचा डबा, थोडा पुढे आहे. तर बघू शकता इंद्रायणी एक्सप्रेस आहे. तर ह्या ट्रेननेही तुम्ही मुंबईला पोहोचू शकता. इंद्रायणी एक्सप्रेस लोणावळा स्टेशनला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी हा होता व्हिडिओ तुम्ही लोणावळ्यावरून मुंबईला
₹80 कसे पोहोचू शकता याची सगळी माहिती देणारा तर प्रगती एक्सप्रेस ही ट्रेन कर्जतला थांबली. कर्जतनंतर पनवेल, ठाणे, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यासारख्या स्टेशनला ही ट्रेन थांबते. तर अशा प्रकारे तुम्ही या सर्व स्टेशन्सला या ट्रेनने उतरू शकता. तर हा एकंदरीत प्रवास होता. 8:30च्या सुमारास मी लोणावळ्याला बसलो आणि आता 10:30ला ही ट्रेन ठाण्याला पोचले. 2 तासात ऑलमोस्ट मी इथे पोचलो. तर असेच काही अजून व्हिडिओ स्वस्तात स्वस्त तुम्ही कसा प्रवास करू शकता आणि एका ठिकाणावर पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं तुम्ही कसे एक्सप्लोअर करू शकता याची माहिती तुम्हाला चॅनलवर मिळत राहील. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव्ह अँड एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज. नवीन व्हिडिओ येत आहेत चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा.